नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय मुसळे। आज आपण एक नवीन परीक्षा, जी परीक्षा खूप कमी लोकांना माहीत आहे, पण ती करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी परीक्षा आहे। त्या परीक्षेबद्दल आपण माहिती बघतो। त्या परीक्षेचं नाव आहे CUET। ती CUET म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट। तरी CUET एक्झाम म्हणजे काय, ही कुणासाठी असते, CUET एक्झाम दिल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या कोर्सला ॲडमिशन करू शकतो, CUETच्या माध्यमातून आपल्याला कुठले कुठले चांगले कॉलेज मिळू शकतात, किंवा त्या एक्झामचा पेपर पॅटर्न काय, एक्झाम पॅटर्न काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 10वी झाली। 10वी झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थ्यांना मार्क्स येतात आणि त्यांचं ठरलेलं असतं की त्यांना JEEची तयारी करायची आहे किंवा नीटची तयारी करायची आहे। पण असे बरेचसे विद्यार्थी असतात त्यांचं काही ठरलेलं नसतं आणि अशा कितीतरी एक्झाम्स आहेत, त्या एक्झामची आपण तयारी करू शकतो। तरी CUET एक्झाम आहे, ही एक्झाम आपण देऊ शकतो 12th मध्ये। जरी ही एक्झाम आपण 12th मध्ये देऊ शकतो, पण या एक्झामची तयारी आपल्याला जेवढ्या लवकर करायला पाहिजे तेवढ्या लवकर जर केली तर ती जास्त फायद्याची गोष्ट राहणार आहे। तर CUET UG ही अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुम्हाला 12वी नंतर जर डिग्री करायची आहे, कुठल्याही करिक्युलममध्ये कुठल्याही अभ्यासक्रमासाठी जर डिग्री करायची आहे, तर ही एक्झाम आपण 12वी मध्ये देऊ शकतो। तर ही एक्झाम, या एक्झाम थ्रू कुठले कुठले कोर्सेस आहे की ही एक्झाम कुठल्या कुठल्या कॉलेजसाठी आहे ते आपण बघूया। तर सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर भारतामध्ये खूप साऱ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत। तर भारतामध्ये जर विचार केला तर जवळपास 54 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे। आता या 54 सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज या फंडेड आहे आणि काही या गव्हर्नमेंट फंडेड नाही आहे। पण सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याचा फायदा हा आहे का इथला जो करिक्युलम आहे हा एकदम क्वालिटी असतो। इथले जे विद्यार्थी असतात हे सगळे एंट्रन्स एक्झाम थ्रू गेलेले असतात, त्याच्यामुळे अकॅडमिक इथला खूप स्ट्रॉंग आहे, इथला कल्चर खूप स्ट्रॉंग आहे, इथला करिक्युलम खूप स्ट्रॉंग आहे। त्याच्यामुळे सेंट्रल युनिव्हर्सिटीला फायनल इयरला प्लेसमेंट सुद्धा खूप चांगलं आहे। तर सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सगळ्या कोर्सेससाठी जर आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे तर आपल्याला ही एक्झाम द्यावं लागतील। परत या एक्झाम थ्रू दुसरी जे असते डीम युनिव्हर्सिटी, तर बरेचसे डीम युनिव्हर्सिटी आहे, त्या डीम युनिव्हर्सिटी सुद्धा आपल्याला माहीत आहे। महाराष्ट्रामध्ये TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारखी डीम युनिव्हर्सिटीज आहे, दत्ता मेघे डीम युनिव्हर्सिटीज आहे, किंवा MIT ही डीम युनिव्हर्सिटीज आहे। अशा खूप साऱ्या डीम युनिव्हर्सिटीज आहे। टॉप सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला आता नाव कदाचित माहीत असेल, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे। त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, हरियाणा सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे आणि अशा कितीतरी टॉप भारतामधले सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे। त्याच्यानंतर या एक्झाम थ्रू तुम्हाला ॲडमिशन मिळेल काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, काही स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आणि काही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये। म्हणजे तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीला ॲडमिशन पाहिजे आहे, डीम युनिव्हर्सिटी, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, काही स्टेट युनिव्हर्सिटी आणि काही ओपन युनिव्हर्सिटी। म्हणजे जवळपास या एका एक्झामच्या माध्यमातून एक विद्यार्थी जवळपास भारतामध्ये 100 युनिव्हर्सिटीला ॲडमिशन करू शकतो। आता डिपेंड करतं की त्याचा स्कोअर किती आहे त्याच्यानुसार, पण एकच एक्झाम भारतामध्ये एवढ्या सगळ्या युनिव्हर्सिटीला क्वालिफाय तुम्हाला करू शकते, ती एक्झाममध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीची CUET एक्झाम। तर मित्रांनो, हे झालं या कॉलेजबद्दल किंवा या युनिव्हर्सिटीबद्दल। तर या युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला ही एक्झाम द्यावं लागेल। ही एक्झाम अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी म्हणजे तुमच्या डिग्रीसाठी तुम्हाला 12वी मध्ये द्यावं लागेल। तर 12वी मध्ये किंवा तर तुम्हाला माहित आहे 12वीची जी बोर्डाची परीक्षा आहे ती जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असते आणि ही जी एक्झाम आहे जवळपास ही एक्झाम एप्रिल आणि मेच्या टाइममध्ये एक्झाम होत असते आणि एक्झामचे फॉर्म जे आहे जवळपास 2 ते 3 महिन्यापूर्वी हे ओपन होत असतात आणि ही एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची आहे आणि ऑनलाईन आहे आणि या एक्झामचे सेंटर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात तर भारतामध्ये बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यामध्ये या एक्झामचे सेंटर्स आहे। तर ही सगळी झाली माहिती तुमची सेंट्रल युनिव्हर्सिटीबद्दल। पण मित्रांनो, ह्या कॉलेजसाठी ही एक्झाम द्यावं लागतं, पण या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये कुठले कुठले डिफरंट वेगवेगळे करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, ते आपण आता बघूया। तर मित्रांनो, या एक्झाम थ्रू कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्राला आपण ॲडमिशन करू शकतो। तर BA बॅचलर ऑफ आर्ट्स तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आर्ट्स करायचं आहे तर या एक्झाम थ्रू तुम्हाला आर्ट्सला ॲडमिशन मिळू शकते।
किंवा हे सगळे सब्जेक्ट, हे सगळे करिक्युलम आपल्याला वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये मिळतात. त्याच्यानंतर BCom बॅचलर ऑफ कॉमर्स, त्याच्यानंतर BSc मध्ये जर तुमचं फिजिक्स आहे, मॅथ्स आहे, केमिस्ट्री, इट्स प्युअर सायन्स, तर प्युअर सायन्सला BSc ला ॲडमिशनसाठी ही एक्झाम आहे. किंवा जर तुम्हाला ॲग्रिकल्चर करायचे आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला CET आहे, CET थ्रू तुम्हाला ॲग्रीला ॲडमिशन होते. या एक्झाम थ्रू पण तुम्हाला BSc ॲग्री जो 4 वर्षाचा करिक्युलम आहे त्याला ॲडमिशन होतो. BA BCom BSc हे 3 वर्षाचे करिक्युलम आहे. BSc मध्ये प्युअर BSc पण आहे. त्याच्यासोबत जर तुम्हाला ऑनर्समध्ये जर BSc करायची आहे तिथं ऑनर्समध्ये सुद्धा BSc करण्यासाठी इथं या एक्झाम थ्रू तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. त्याच्यानंतर बीटेक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, तर या युनिव्हर्सिटीमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे APJ अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये सगळे बीटेकचे कोर्सेस आहे किंवा सगळे टेक्निकल कोर्सेस या एक्झाम थ्रू तुम्हाला मिळू शकतं त्या युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यानंतर BSc नर्सिंग, आपल्याला माहिती आहे की नीट थ्रू BSc नर्सिंगला ॲडमिशन व्हायची, पण या वर्षीपासून BSc नर्सिंगला ॲडमिशन करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सेपरेट BSc नर्सिंगची CET चालू केली आहे या वर्षीपासून 2023 पासून. तर या एक्झाम थ्रू सुद्धा तुम्हाला 4 वर्षाचे BSc नर्सिंगच्या कोर्ससाठी सुद्धा ॲडमिशन मिळतं. त्याच्यानंतर लॉ अशी डिग्री आहे की त्याच्यामध्ये लॉला जर ॲडमिशन करायचं असेल तुम्हाला BLLB, BSc LLB किंवा BCom LLB, तर इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे 5 वर्षाची कंप्लीट डिग्री तुम्हाला या एक्झाम थ्रू मिळणार. त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट, जर तुम्हाला BBA करायचं असेल तर BBA सुद्धा या एक्झाम थ्रू आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्स आहे, BA इन हॉटेल मॅनेजमेंट, BSc इन हॉटेल मॅनेजमेंट, सोबतच इंटिग्रेटेड प्रोग्राम सुद्धा या एक्झाम थ्रू तुम्हाला मिळू शकता. डिझाईन हे फार मोठं क्षेत्र आज तयार होत आहे. बरेचसे विद्यार्थी डिझाईन या फील्डकडे जाऊन राहिले आहे. तर डिझाईनची डिग्री म्हणजे BDES बॅचलर ऑफ डिझाईन, जे 4 वर्षाची डिग्री आहे, तर 4 वर्षाची डिग्री सुद्धा तुम्हाला या एक्झाम थ्रू तुम्ही करू शकता. क्युलिनरी आर्ट हा थोडासा एक नवीन कोर्स आहे ज्याला खाद्यपदार्थामध्ये विशेष अशी रुची आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ करण्यामध्ये जर रुची असेल तर त्यासाठी हा एक स्पेशल कोर्स आहे क्युलिनरी आर्ट. हा पण कोर्स या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. पॅरामेडिकल कोर्स, जर तुमचं नीटमध्ये सिलेक्शन नाही झालं किंवा तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचे आहे तर वेगवेगळे पॅरामेडिकल कोर्स आहे ज्याच्यामध्ये रेडिओलॉजी असतं, ऑप्टोमेट्री असतं किंवा डायलिसिस थिअरी असतं, ऑपरेशन थिएटर चे कोर्सेस असतात. ते वेगवेगळे 3 वर्षाचे BScचे पॅरामेडिकलचे कोर्सेसला सुद्धा ॲडमिशन या एक्झाम थ्रू होतं. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन वेगवेगळे अँकर आपण बघतो किंवा रिपोर्टर बघतो, तर मास कम्युनिकेशनचे जे काही कोर्सेस आहे या कोर्सला सुद्धा ही एक्झाम कामी पडणार. कम्प्युटरचे खूप सारे कोर्स आहे, कम्प्युटरच्या कोर्सेससाठी सुद्धा ही एक्झाम आहे. आणि फॉरेन लँग्वेज, वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. म्हणजे एकच एक्झाम आहे आणि एकच एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला एवढे सगळे कोर्सेस वेगवेगळ्या भारतातल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधनं करता येतात. आता प्रश्न होता की यापूर्वी, या 2 ते 3 वर्षापूर्वी एक याच एक्झामचं नाव होतं CUCET आणि त्याच्यापूर्वी ज्या एक्झाम पद्धत होती तर प्रत्येक युनिव्हर्सिटीला आपल्याला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर वेगवेगळ्या पर्सनल लेवलवर त्या युनिव्हर्सिटीला आपल्याला ॲडमिशन करावं लागेल किंवा अप्लिकेशन करावं लागत असे. पण सरकारने आता एक काम केलं आहे की या सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी एकच कॉमन एंट्रन्स एक्झाम ठेवली आहे, ती एक्झाम आहे. आणि या एक्झामच्या माध्यमातून ह्या सगळ्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन करू शकता. पण ॲडमिशन कुठे होणार आणि कुठल्या कोर्सला होणार हे सगळं ह्या डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. पण चांगल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला या CETच्या एक्झाममध्ये खूप चांगला स्कोअर पाहिजे. जसा तुमचा स्कोअर्स आहे त्या स्कोअरच्या अकॉर्डिंग तुम्हाला वेगवेगळ्या टॉप युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळत असते. तुमचं ते स्कोअर खूप चांगला पाहिजे, पर्सेंटाईल तुमचं खूप चांगला पाहिजे. तर मित्रांनो, हे सगळं झालं वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून आणि बरेचसे असे कोर्सेस आहेत जे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. तर मग या सगळ्या गोष्टींपैकी आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे तर मग ही एक्झाम तर माहिती झाली, पण या एक्झामचा एक्झाम पॅटर्न काय ते आपण बघू. काय एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न या एक्झामचा कसा असतो, एक्झाम पॅटर्न असतो तर एक्झाम पॅटर्न कसा असतो ते बघूया. तर ही जी एक्झाम आहे ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन्स राहणार आहे आणि तुम्हाला तो ऑप्शन टिक करावा लागणार आहे आणि एक्झाम ऑनलाईन पद्धतीने एक्झाम ही होणार आहे. ठीक आहे. तर जे सेक्शन्स आहे त्याचे सेक्शन टोटल 4 सेक्शन आहे. पहिला सेक्शन असतो तुमचा लँग्वेजमध्ये खूप साऱ्या लँग्वेज तुम्हाला ऑप्शनमधनं घेता येतात. म्हणजे मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. पण इथे एक क्रायटेरिया आहे, इथं जी लँग्वेज तुम्ही घेणार आहे तीच लँग्वेज बाकीच्या सेक्शनसाठी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पुढं करिअर करायचं आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला लँग्वेज घ्यावं लागेल. इंग्लिश विल बी द बेटर.
इंग्लिश सगळ्यांसाठी एक चांगली लँग्वेज असणार आहे, तर ही एक लँग्वेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. बाकी पण लँग्वेजचे ऑप्शन्स याच्यामध्ये आहे. तर तो लँग्वेजचा जो पेपर असतो तो 40 क्वेश्चन, म्हणजे आउट ऑफ 50 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व एनी 40 क्वेश्चन. तर 40 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 5 मार्क्स आहे आणि निगेटिव्ह जर असेल तर -1 आहे. म्हणजे टोटल 200 मार्क्सचा हा पेपर असतो तुमचा. सेक्शन ए. सेक्शन जो सेकंड असतो, दुसरा सेक्शन असतो तो लँग्वेज आहे. आणि या लँग्वेज आणि या लँग्वेजमध्ये फरक काय, तर हा लँग्वेज ज्या विद्यार्थ्यांना त्याची डिग्री फॉरेन लँग्वेजमध्ये करायची आहे, फॉरेन लँग्वेज म्हणजे जर्मन आहे, फ्रेंच आहे, रशियन आहे किंवा वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज आहे, फॉरेन लँग्वेजमध्ये जर त्यांना पुढचं करिक्युलम करायचं आहे, डिग्री करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक्झाम किंवा त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे. अदरवाईज ज्यांना फॉरेन लँग्वेजमध्ये काहीच करायची नाही, अभ्यासक्रम करायचा नाही आहे, त्यांच्यासाठी हा सेक्शन नाही आहे. फक्त फॉरेन लँग्वेजमध्ये पुढं करायचं आहे त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे. हा लँग्वेज सेम 50 क्वेश्चन्स आहे, त्याच्यामधनं तुम्हाला 40 तुम्हाला सॉल्व करायचे आहे. इंटू प्रत्येक क्वेश्चनसाठी 5 मार्क्स आहे आणि -1 म्हणजे 200 मार्क्सचा हा सेक्शन झाला. तिसरा सेक्शन आहे तुमचा डोमेन. डोमेन म्हणजे तुमचा स्पेसिफिक, म्हणजे तुम्ही 10वी नंतर 11वी 12वीला तुमचं आर्ट आहे, कॉमर्स आहे की सायन्स आहे, तर त्याच्यानुसार डोमेन आहे, तर ते पेपर तुम्हाला द्यावे लागतील. तर समजा तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहे तर तुमचे डिफरंट सब्जेक्ट आहे, म्हणजे तुमचा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बायोलॉजी आहे. तर कमीत कमी तुम्ही CUETला एक पेपर देऊ शकता, कमीत कमी एक पेपर, आणि जास्तीत जास्त 6 पेपर. ज्यांना जेवढे पेपर द्यायचे ते देऊ शकता, पण कमीत कमी तुम्ही एक पेपर देऊ शकता आणि जास्तीत जास्त 6 पेपर्स तुम्ही देऊ शकता. आणि त्यांना पण 40 मार्क्स आहे. 50 पैकी तुम्हाला 40 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. इंटू 5 -1. हे झालं तुमचं डोमेन सेक्शन. पण याच्यामध्ये असा पण प्रॉब्लेम राहू शकतो, जसं मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे पण मला डिग्री आर्टमध्ये करायची आहे किंवा मला इकॉनॉमिक्समध्ये करायचं आहे, तर तुमचं जे सायन्स आहे तर ते मॅटर करत नाही की सायन्स असल्यामुळे तुम्ही आर्टमध्ये जाऊ शकत नाही, असं काही नाही. तुम्ही कुठल्याही सब्जेक्टला देऊ शकता. डोमेनमध्ये जवळपास 27 सब्जेक्ट आहे. 27 सब्जेक्ट म्हणजे आर्टचे, कॉमर्सचे, सायन्सचे, ॲग्रिकल्चरचे, इंजिनिअरिंगचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, तुमचं सोशियोलॉजी, तुमचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जिओग्राफी किंवा तुमचं फिनान्स, इकॉनॉमिक्स, असे 27 सब्जेक्ट पैकी तुम्ही 6 जास्तीत जास्त आणि कमीत कमी एक सिलेक्ट करू शकता. 11वी 12वीमध्ये तुमचं काय आहे हे मॅटर करत नाहीये. जर तुम्हाला आर्ट आहे तुमचं 11वी 12वीमध्ये, पण तुम्हाला BSc जर करायचं तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर मित्रांनो, जो 4th सेक्शन आहे हा तुमचा झाला जनरल ॲबिलिटी टेस्ट. जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये काय, तर इथे आहे मॅथमॅटिक्स. 8, 9, 10 स्टँडर्डचं जे अरिथमॅटिक आहे त्याच्यामध्ये काही जॉमेट्री आणि काही ऑल्जेब्रा असं मॅथमॅटिक्सचा पोर्शन आहे. मॅथमॅटिक्सचे जवळपास 25 क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग, हा रिझनिंगचा सेक्शन आहे. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणीचे जवळपास 25 क्वेश्चन असे विचारले जातात. GK जनरल नॉलेजमध्ये 8, 9, 10चं तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सिविक्स, कॉन्स्टिट्यूशन हा जो पोर्शन आहे हा GK मध्ये येतो. त्याच्यावर आधारित क्वेश्चन इथं विचारले जातात. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस म्हणजे स्पोर्ट्स, पॉलिटिकल, सायंटिफिक किंवा आजूबाजूला ज्या काही घडामोडी आहे, जवळपास 6 महिने ते 1 वर्षाचं जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस या सेक्शनमध्ये विचारलं जातं. आणि हा टोटल सेक्शन तुमचा 60 मार्क्स तुम्हाला सॉल्व करायचे, 60 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आउट ऑफ 75. त्याला पण 5 मार्क्स आहे इच क्वेश्चन्सला आणि -1 आहे. तर मित्रांनो, हा झाला तुमचा कम्प्लीट एक्झाम पॅटर्न. आता प्रॉब्लेम असा येतो की प्रत्येक विद्यार्थ्याने ह्या सगळे सेक्शन द्यायचे आहे का, तर हे डिपेंड करतं तुमच्यावर. तुम्हाला काय एज्युकेशन घ्यायचं आहे आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला हा जो सेक्शन्स आहे तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया असतं. फॉर एक्झाम्पल जवाहरलाल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला BSc करायची आहे तर होऊ शकते ते JNU म्हणू शकते की तुम्हाला आम्हाला फक्त डोमेनच पाहिजे, बाकी लागणार नाही आहे. किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला BCom करायचा तर ते म्हणेल तुम्हाला आम्हाला फक्त जनरल ॲबिलिटी टेस्ट लागेल. किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटी हैदराबाद युनिव्हर्सिटीला तुम्हाला लँग्वेजचा कोर्स करायचा आहे तर ते म्हणेल की फक्त आम्हाला याच लँग्वेज लागेल. तर कुठला सेक्शन ची तयारी करायची हे डिपेंड करतं कशावर, तर तुम्हाला कुठल्या कोर्सला डिग्रीसाठी ॲडमिशन पाहिजे आहे आणि कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशन पाहिजे आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी काय पाहिजे त्यांचा जो क्रायटेरिया त्यांनी ठरवून ठेवला आहे. त्याच्यामुळे या एक्झामची तयारी करत असताना तुम्हाला नेमकं पुढं काय करायचं आहे त्याच्यानुसार ह्या सेक्शनची तुम्ही तयारी करू शकता. पण हा जर सेक्शन सोडला तर इन जनरल सगळ्या अँगलने जर आपण विचार करतो म्हटलं
तर प्रत्येक विद्यार्थ्याने लँग्वेज, डोमेन आणि जनरल ॲबिलिटी जी टेस्ट आहे या तिन्ही सेक्शनची तयारी करायला पाहिजे. कारण कुठली पण युनिव्हर्सिटी मॅक्झिमम हा पण डोमेनही मागू शकतात, लँग्वेज मागू शकतात आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट मागू शकतात. पण जास्तीत जास्त युनिव्हर्सिटी बाकीचे जे काही इन जनरल कोर्सेस आहेत त्यासाठी जनरल ॲबिलिटी टेस्ट हे जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीसाठी आणि खूप साऱ्या कोर्ससाठी मागितलं जातं. त्याच्यामुळे जनरल ॲबिलिटी टेस्ट हा जो सेक्शन आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यांना करायला पाहिजे. तर मित्रांनो, हे जे कोर्सेस आहे, हे जे काही सेक्शन्स आहे, या सेक्शनमध्ये तुम्हाला जेवढे काही मार्क्स मिळतात त्या मार्क्सनुसार नंतर जेव्हा मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टनुसार त्या पर्टिक्युलर वेगवेगळ्या टॉप युनिव्हर्सिटीपासून तर कमी युनिव्हर्सिटीपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस ही चालणार आहे. त्याच्यामुळे तुमचं स्वप्न आहे की भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे. ते जर असेल तर तुम्हाला ह्या एक्झामची तयारी करावं लागेल. तर हे सगळं आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या कोर्सेससाठी. आता 12वी नंतर तुम्ही एक्झाम देणार आहे, बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर. पण प्रॉब्लेम आहे की तयारी कधीपासून करणार. तर तुम्ही जेवढ्या लवकर तयारी करणार, म्हणजे तुमचं 10 झालेलं आहे आणि 10 झाल्यापासून 10वी झाल्यापासूनच जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर सोबतच तुमच्या बोर्डाच्या एक्झाम सोबतच या एक्झामची तयारी तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे 2 वर्षात तुमच्या सगळ्या सेक्शनची तयारी अगदी चांगली होऊ शकते आणि टॉप युनिव्हर्सिटीला तुम्ही जाऊ शकता. हा जो डोमेन आहे, या डोमेनला कुठला अभ्यासक्रम कुठून करावं, सिलेबस काय, तर डोमेन जो सेक्शन आहे तुमचा, जो कोणता सब्जेक्ट असेल त्यासाठी 12वी आणि 11वीचे जे NCERTचे बुक्स असतात त्याच NCERTच्या बुक्समधनं क्वेश्चन विचारले जातात. यासाठी तुम्हाला खूप वेगळी तयारी करायची नाही. तुम्ही बोर्डाची तयारी करतात, बोर्डाच्या तयारीसोबतच तुमची डोमेनची तयारी करावं लागणार आहे. आणि हा सेक्शन तुम्हाला सोबत वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. आता या एक्झामची तयारी केली तर फायदा काय, तर या एक्झामची तयारी केली तर हा जो लँग्वेजचा सेक्शन आहे, जनरल ॲबिलिटी टेस्टचा जो सेक्शन आहे, हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम CUET सोडून परत खूप साऱ्या एक्झाम्स आहे आणि त्या सगळ्या एक्झामसाठी हा पोर्शन विचारला जातो जनरल ॲबिलिटी टेस्टचा. जर तुम्हाला डिफेन्सला जायचं असेल तर NDA साठी जनरल ॲबिलिटी टेस्ट विचारली जातात. जर तुम्हाला लॉ करायचा आहे तर भारताची मोठी लॉ एंट्रन्स एक्झाम आहे क्लॅटसाठी सुद्धा तुम्हाला जवळपास हाच पोर्शन आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लॉची CET द्यायची आहे तर हाच पोर्शन आहे. जर तुम्हाला BBA करायचं तर बऱ्याचशा BBA मध्ये जसं सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीची स्नॅपची एक्झाम आहे, नरसिंह मुंजीची NPAT म्हणून एक्झाम आहे किंवा वेगवेगळ्या डीम युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हाच पोर्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मास कम्युनिकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या कॉलेजमधनं जर करायचं तर हाच पोर्शन आहे. म्हणजे अशा कितीतरी एक्झाम आहे, कितीतरी एक्झामसाठी जो कॉमन पोर्शन आहे तर जनरल ॲबिलिटी टेस्टचा आहे. आणि हा जनरल ॲबिलिटी टेस्ट हा जो करिक्युलम आहे, हा जो अभ्यासक्रम आहे, जर तुम्हाला पुढचं स्वप्न असेल की UPSC द्यायची आहे, MPSC द्यायची आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन ची एक्झाम द्यायची आहे किंवा रेल्वे डिपार्टमेंटची एक्झाम द्यायची आहे, तर त्यासाठी सुद्धा हा पोर्शन तुम्हाला कामी पडतो. म्हणजे हा जो पोर्शन आहे, ही जी एक्झामची तयारी आहे, CET सोबतच भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ही कामी पडणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बरीचशी माहिती तुम्हाला CET बद्दल मिळाली आहे. पण CET देण्याचे आणखी काय फायदे आहे तर आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स येतात. त्यांचं ठरलेलं असतं की त्यांना नीट करायचे आहे, त्यांना JEE करायचे आहे. पण नीट आणि JEE बद्दल आपल्याला माहित आहे की नीटला दरवर्षी किती विद्यार्थी फॉर्म भरतात किंवा अप्लाय करतात. जवळपास 20 लाख विद्यार्थी नीटला फॉर्म भरतात आणि 20 लाख विद्यार्थ्यांपैकी किती लोकांचं सिलेक्शन होतं. जर आपण बघतो तर टॉपचे जे कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे, त्याच्यामध्ये MBBS, BDS, BMS गव्हर्नमेंटचे, तर किती सीट्स आहे. तर विचार केला तर नीटचा सक्सेस रेशो काय आहे, तर आपण बघतो जे विद्यार्थी नीटला चांगली डिग्रीसाठी स्वप्न बघितले असतात तर जवळपास नीटचा सक्सेस रेट आहे 5% to 10%. म्हणजे जेवढे विद्यार्थी नीटला बसतात त्यांच्यापैकी किती लोकांना जागा मिळतात चांगल्या कॉलेजच्या चांगल्या कोर्सेससाठी, तर 5 ते 10% लोकांना. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होत असेल. किंवा JEE आपण जर विचार करतो, तर JEE थ्रू किती लोकांना IIT, NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट टेक्निकल फंडेड इन्स्टिट्यूट मिळतात. तर यांचा जो सक्सेस रेश आहे की किती लोकांना चांगल्या कॉलेजच्या दर्जेदार कॉलेजच्या सीट्स मिळतात, तर 10 ते 20% विद्यार्थ्यांना. मग स्वप्न तर सगळ्यांचे होते, मग ऍडमिशन किती लोकांचं मिळतात, तर हा सक्सेस रेट आहे. तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होत असेल. माझ्याकडे भरपूर सारे विद्यार्थी येतात 12वी झाल्यानंतर आणि बघतो पहिले तर त्यांचे स्वप्न असतात की नीट व्हायचे, पण ते त्या पद्धतीचे मार्क्स मिळत नाही, नीटला चांगले मार्क्स मिळत नाही. त्याच्यानंतर कुठेतरी त्याने CET दिली असते, CETला पण चांगले मार्क्स मिळाले नाही, JEE पण चांगले मार्क्स मिळाले नाही. अशा वेळी त्यांच्यासमोर प्रश्न पडतो की पुढे काय.
तर आणि कुठेतरी एखाद्या साधारण कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. पण आपल्याला हा जर ऑप्शन जर असेल, याची तयारी जर चांगली केली असेल, तर तुमची मेहनत वाया जाणार नाही. तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळणार किंवा ह्याच अभ्यासक्रमाच्या बरोबर तुम्ही वेगळ्या पण एक्झाम देऊ शकता. त्याच्यामुळे प्रचंड स्पर्धा झाली आणि तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर टॉप कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे आणि टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला या एक्झामची तयारी करणं गरजेचं आहे. आणि याच एक्झाम सोबत ही झाली आता युजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्रीसाठी, आणि ही जर एक्झाम दिली आणि या एक्झाम मध्ये आपल्याला अपेक्षित जे यश मिळायला पाहिजे जर नाही मिळालं तर एक चांगला एक्सपिरियन्स येणार. आणि तुम्ही जर BSc किंवा तुमची जी डिग्री आहे ती कुठल्या कॉलेजमधनं तुम्ही जर केली आणि परत डिग्रीच्या फायनल इयरला जर तुम्ही हीच एक्झाम दिली, कारण ग्रॅज्युएशन नंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परत CUET PG ही पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्हाला MA करायचे, MSc करायचे, MTech करायचे आहे किंवा MDS करायचे आहे डिझाईनचे कोर्स, तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा ही PG नावाची CUET PG एक्झाम तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला या एक्झामचा जर अनुभव असेल तर तुमची तयारी तुम्ही परत कंटिन्यूस करू शकता. म्हणजे परत तुम्हाला हे 2 वर्ष आणि नंतरचे 3 वर्ष जे डिग्री म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि अभ्यासाच्या वर्षात परत तुम्ही आता जर तुमचं चांगल्या कॉलेजला सिलेक्शन नाही झालं तर फायनल इयरला तुमचं चांगल्या कॉलेजला सिलेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे ह्या एक्झामची तयारी तुम्ही करायला पाहिजे. आणि याच एक्झाम सोबत अशा कितीतरी एक्झाम्स आहे त्या एक्झामची तयारी यासोबतच होणार आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राच्या वेगवेगळ्या एक्झामची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे माझं करिअरवाला पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्या सेक्टरबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यामुळे 5व्या वर्गापासून तर फॉरेन युनिव्हर्सिटीपर्यंत जेवढ्या काही एंट्रन्स एक्झाम आहे, स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, सगळ्या परीक्षांची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. आपण शिक्षणासाठी कितीतरी रुपये खर्च करतो, पण आपल्याला काय करायचं हे जर माहीत नसेल तर ते वाया जाण्याची शक्यता थोडी राहते. त्याच्यामुळे या पुस्तकाची किंमत फक्त 350 रुपये आहे. किती? तर 350 रुपये. पण प्रत्येक विद्यार्थ्याला ते मिळालं पाहिजे, प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक पालकाला ते पुस्तक मिळालं पाहिजे आणि त्याच्यातनं तुमच्या करिअरबद्दल तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याबद्दल माहिती मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे या पुस्तकाची किंमत फक्त 200 रुपये आम्ही ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल पुस्तक तर खाली नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि ते पुस्तक मागवू शकता. आता मित्रांनो, ही तर झाली माहिती. पण आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, आमचे विद्यार्थी सायन्सचे असतील पण सायन्सलाच करिअर आहे का, आर्ट कॉमर्सला करिअर नाही आहे का, मग आमच्या आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप सारे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे त्या आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक परीक्षा हे त्यांच्यासाठी एक फार मोठी एक अपॉर्च्युनिटीज आहे आणि त्या एक्झामची तयारी आपण केली पाहिजे. आणि जर तुम्हाला तयारी करायची आहे तर चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांसाठी एक अपॉर्च्युनिटी आली आहे. जर तुम्हाला ऑफलाईन क्लास पाहिजे असेल तर आम्ही आमच्या माध्यमातून ऑफलाईन अगदी माफक दरामध्ये ऑफलाईन क्लासेस चालू केले आहे. जर त्या क्लासेसची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि खाली ॲड्रेस आहे आणि फोन करून तुम्ही त्या क्लासेसबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, हा एक व्हिडिओ झाला CUET बद्दल. अशा कितीतरी एक्झाम्स आहे किंवा कितीतरी करिअर ऑप्शन्स आहे. या वेगवेगळ्या करिअर ऑप्शनची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला शेअर करू शकता, चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता. वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आम्ही परत तुमच्यासोबतच येणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.